नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आज आपण पुढील मेरिडियन, स्मॉल इंटेस्टाईन मेरिडियन म्हणजे लहान आतडे मेरिडियन यामध्ये असलेल्या सर्व पॉइंटची माहिती बघणार आहोत. तर हा पार्ट 1 आहे. तर मेरिडियनचे नाव आहे स्मॉल इंटेस्टाईन मेरिडियन म्हणजे लहान आतडे मेरिडियन. चायनीज नेम आहे शाओ ताई यांग, जिहाओ चांग जिंग असे नाव आहे. शॉर्ट नेम आहे SI. टोटल पॉइंट आहेत 19 म्हणजे 19 पॉइंट आहेत. इन यांग थेरी मध्ये हे ताई यांग म्हणजे यांग मेरिडियन आहे. एलिमेंट मध्ये हे फायर एलिमेंट म्हणजे अग्नी तत्व आहे. स्मॉल इंटेस्टाईनचा पेयर्ड ऑर्गन हार्ट मेरिडियन आहे. ऑर्गन क्लॉक टाइम दुपारी 1 ते दुपारी 3 म्हणजे 1 PM to 3 PM हा आहे. हॉररी पॉइंट आहे SI5 म्हणजे यांग गु हे चायनीज नेम आहे त्याचे. 5 एलिमेंट पॉइंट आहे, फायर पॉइंट आहे. नंतर बॉडी सिस्टीम मध्ये डायजेस्टिव्ह, नर्वस सिस्टीम, मस्कुलोस्केलेटल सिस्टीम म्हणजे पचन संस्था, मज्जा संस्था, स्नायू व सांधे. सेन्स ऑर्गन इयर म्हणजे कान आहे. सीझन म्हणजे समर ऋतू, उन्हाळा आहे. इमोशन बॅलन्स्ड, जॉय, क्लिअर म्हणजे आनंद आणि स्पष्ट निर्णय घेणे हे इमोशन आहेत. इमोशन इम्बॅलन्स झालं तर कन्फ्युजन, रेस्टलेसनेस म्हणजे असंतुलित जर भावना झाली तर मेरिडियन डिस्टर्ब आहे, इम्बॅलन्स आहे असे ओळखायचे. जर गोंधळ, अस्वस्थता निर्माण झाली तर. एनर्जी डायरेक्शन फ्रॉम हेड टू फेस म्हणजे ऊर्जेची दिशा हातापासून म्हणजे फ्रॉम हँड टू फेस म्हणजे ऊर्जेची दिशा हातापासून चेहऱ्याकडे आहे. कलर आहे रेड, लाल रंग आहे. ह्याचे फंक्शन्स काय आहे तर सेपरेट प्युअर फ्रॉम द इम्प्युअर फूड अँड फ्लुइड्स, assist digestion and absorption, support heart function, benefits ear and hearing, treat neck, shoulder, elbow and arm pain, clear heat and reduces fever, calm the mind. म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर अन्नातील शुद्ध आणि अशुद्ध भाग वेगळे केले जातात लहान आतड्यामध्ये. पचन व पोषक द्रव्याचे शोषण सुधारले जाते, शोषण केले जाते. हृदयाच्या कार्यामध्ये मदत मिळते. कान आणि श्रवण शक्तीला बळकटी देते. मान, खांदा, पोपर, हाताच्या वेदण्यामध्ये हे उपयोगी आहे. शरीरातील उष्णता कमी करते, मन शांत ठेवण्यास मदत करते. तर आपण आता टोटल पॉइंट आज 10 पॉइंट विषयी आपण चर्चा करणार आहोत. तर त्यामधील पहिला पॉइंट आहे SI1. त्याला शाओज असे म्हटले जाते. लोकेशन आहे अल्नार साइड ऑफ द लिटल फिंगर, अबाउट 0.1 चून फ्रॉम द कॉर्नर ऑफ द नेल. इंडिकेशन सोअर थ्रोट, फीवर, ब्रेस्ट डिसऑर्डर्स, लो मिल्क सप्लाय, अनकॉन्शियसनेस, फिंगर पेन. Contraindications: use caution during pregnancy, avoid deep needling. मराठीमध्ये वर्णन: स्थान करंगळीच्या नखाच्या बाहेरील आरनाळ कोपऱ्यापासून सुमारे 0.1 चून अंतरावर. उपयोग: घसा दुखणे, ताप, स्तनातील दूध कमी येणे, बेशुद्ध अवस्था, करंगळी दुखणे. तर हा पॉइंट कोणाला द्यायचा नाही तर किंवा हे मेरिडियनचं वापर करताना काळजी घ्यायची, गर्भ अवस्थेमध्ये काळजी घ्यायची.
खोलवर सुई टोचू नये या पॉइंटला. पुढील पॉइंट आहे SI2. प्युआंगू असे नाव आहे. लोकेशन ऑन द अल्नार साइड ऑफ द लिटल फिंगर जस्ट बिलो 5th मेटाकार्पोफॅलेंजियल जॉइंट. इंडिकेशन fever, sore throat, swelling of the finger, neck stiffness. Contraindication: avoid excessive stimulation in weak patient. मराठीमध्ये स्थान करंगळीच्या मुळाजवळ 5व्या बोटाच्या सांध्याच्या पुढे. उपयोग: ताप, घसा दुखणे, बोटांची सूज, मान आखडणे. तर हा पॉइंट कोणाला घ्यायचा नाही? अशक्त रुग्णामध्ये जास्त उत्तेजना देऊ नये. SI3 Pookji shoe stream point. Location on the ulnar border of the hand just behind the 5th metacarpophalangeal joint. Indication: neck pain, back pain, shoulder pain, headache, epilepsy, stiffness of spine. Contraindication: needle carefully in patient with hand injury. हाताच्या कडेवरील बाहेरील कडेला करंगळीच्या सांध्याच्या मागे. याचा उपयोग आहे मानदुखी, पाठदुखी, खांदेदुखी, डोकेदुखी, अपस्मार, पाठीचा कणा आखडणे यासाठी. SI4 पुढील पॉइंट वांगू असे म्हटले जाते. युआन सोर्स पॉइंट आहे. लोकेशन ऑन द अल्नार साइड ऑफ द रिस्ट in the depression between the base of the 5th metacarpal and triquetral bone. Indication: wrist pain, jaundice, diabetes symptoms, headache. म्हणजे मनगटाच्या बाहेरील बाजूस 5व्या मेटाकार्पल तळाशी असलेल्या खळग्यात. याचा उपयोग आहे मनगटदुखी, कावीळ, मधुमेहाची काही लक्षणे, डोकेदुखी. पुढील पॉइंट आहे SI5 यांगगू असे म्हटले जाते. हररी पॉइंट किंवा फायर पॉइंट आहे. लोकेशन ऑन द अल्नार साइड ऑफ द रिस्ट इन द डिप्रेशन बिटवीन स्टायलॉइड प्रोसेस ऑफ द अल्ना अँड द ट्रायक्वेट्रल बोन. इंडिकेशन: रिस्ट पेन, टिनिटस, डिफनेस, अँक्झायटी, फिवर. म्हणजे मनगटाच्या बाहेरील बाजूस अल्नारच्या स्टायलॉइड प्रोसेस व ट्रायक्वेट्रल हाडामधील खळग्यामध्ये हा पॉइंट असतो. याचा उपयोग मनगटदुखी, कानात आवाज येणे म्हणजे टिनिटस, बहिरेपणा, चिंता, ताप यासाठी केला जातो. नेक्स्ट पॉइंट आहे SI6 यांगलाव असे म्हटले जाते. तो झी क्लेफ्ट पॉइंट आहे. Location on the dorsal side of the foramen in the depression on the radial side of the head of the ulna with the palm facing the chest. Indication: acute shoulder pain, elbow pain, blurred vision, eye disorders, arm numbness. म्हणजे मनगटाच्या वर छातीकडे वळवल्यावर अल्ना हाडाच्या डोक्याजवळील खळग्यामध्ये हा पॉइंट असतो. उपयोग: तीव्र खांदेदुखी, पोपरदुखी, धूसर दिसणे, डोळ्यांचे विकार, हात बधीर होणे. पुढील पॉइंट आहे SI7 जी झेंग. हा लिओ कनेक्टिंग पॉइंट आहे. लोकेशन: 5 tune above SI5 on the line connecting SI5 and SI8. Indication: wrist pain, arm weakness, anxiety, depression, poor memory. म्हणजे SI5 पासून 5 जून वर SI5 आणि SI8 यांना जोडणाऱ्या रेषेवर. उपयोग: मनगटदुखी, हातातील कमजोरी, चिंता, नैराश्य, स्मरणशक्ती कमी होणे. नेक्स्ट पॉइंट आहे SI8 जिह्याओ हाई ही सी पॉइंट. लोकेशन आहे ॲट द मिडल एंड ऑफ एल्बो क्रीज बिटवीन द
olecranon and the medial epicondyle of the humerus. Indication: elbow pain, tremors, epilepsy, swelling of the neck. म्हणजे कोपराच्या आतील बाजूस ओलेक्रिनॉन आणि मेडेल इपिकॉन्डाल यांच्या खळग्यामध्ये हा पॉइंट असतो. कोपरदुखी, कंप, अपस्मार, मानेची सूज यामध्ये हा वापरला जातो. नेक्स्ट पॉइंट आहे SI9 झियानझेन. लोकेशन 1 जून अबाव द पोस्टेरियल एक्झिलरी फोल्ड. इंडिकेशन: शोल्डर पेन, inability to raise the arm, stiffness around the shoulder joint. म्हणजे मागील बगल रेषेच्या एकचूनवर खांदेदुखी, हात वर उचलण्यास अडचण येणे, खांदा आकडणे यावर हा पॉइंट वापरला जातो. नेक्स्ट पॉइंट आहे SI10 नाओशू असे म्हटले जाते. लोकेशन: अबाव द पोस्टेरियल एक्झिलरी फोल्ड इन द डिप्रेशन बिलो द स्कॅप्युलर स्पाइन. इंडिकेशन: शोल्डर पेन, फ्रोझन शोल्डर, आर्म वीकनेस, स्वेलिंग ऑफ द शोल्डर. Contraindication: avoid the deep perpendicular needling because of the risk of injury to underlying the structure. म्हणजे मागील बगल रेषेच्या वर स्कॅपोल्याच्या काट्याखाली खळग्यात याचा उपयोग आहे खांदेदुखी, फ्रोझन शोल्डर, हाताची कमजोरी, खांद्याची सूज. यात वर जे काय करायचं, खोल सरळ सुई टोचू नये, आतील ऊतींना किंवा अवयवांना इजा होऊ शकते. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढील राहिलेले 9 पॉइंट विषयी चर्चा करणार आहोत. तर आतापर्यंत आपण जे 10 पॉइंटवर चर्चा केली ती आपल्याला कशी वाटली, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.